मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे। इतकंच नाही तर या मेळाव्यात राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजीही केली आहे। पाहूयात। येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत। राजगर्जना करत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी टॉप गिअर टाकलाय। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी एकला चलोची घोषणा केली आहे। येत्या विधानसभेला ना युती ना आघाड्या म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचं रणशिंग फुंकलंय। इतकंच नाही तर निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू असा आशावादही राज ठाकरेंनी व्यक्त केलाय। मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला। त्या ठिकाणी राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली। येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत। मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल। आपण एवढं लक्षात ठेवावं। निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात। सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभेत राज ठाकरेंनी कुणाच्याही सोबत न जाता स्वबळाचा नारा दिलाय। लोकसभेला मोदींना मदतीचा हात देणाऱ्या राज ठाकरेंनी आता मोदींवरच टीका केली आहे। भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा या लोकांना? अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू। जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात। मी तुम्हाला सांगतो, एकदा महाराष्ट्राची धुरा जर माझ्या हातात आली, हा महाराष्ट्र ह्याच्या पुढे नंतर कधीही कोणीही दिल्लीत बसू देत, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि कधी तुटणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं सख्य सर्वश्रुत आहे। मात्र मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची चक्क नक्कल केली आहे। शिंदेंना पुष्पाची उपमा देत राज ठाकरेंनी त्यांची नक्कल केली। तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे। एकनाथ शिंदे मैं आया राज ठाकरेंनी शरद पवारांवरही आजच्या भाषणातून टीकास्त्र डागलंय। शरद पवार नास्तिक असून देवधर्म मानत नाहीत, मात्र मी बोलल्यानंतर शरद पवार मंदिरात हात जोडताना दिसले, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, देवधर्म काही पाळत नाहीत, आजपर्यंत कधी पाळला नाही। अहो, मी कशाला सांगतोय, त्यांच्या मुलीने लोकसभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून। मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले, हात जोडायला लागले। ते हात जोडणं देखील खोटं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सध्या राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी संघर्ष उभा राहिलाय। यावर भाष्य करत राज ठाकरेंनी आपल्या हातात एकदा सत्ता द्या असा पुनरुच्चार केला। जाती आधारित नोकरी देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। माझ्या हातात सत्ता देऊन बघा, माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही। प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही। या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या। हे आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे। हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो, म्हणून कदाचित कोण लोकांना परवडत नसेल। नुकताच राज ठाकरेंनी मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढलाय। विधानसभेच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चाचपणी केली आहे। स्थानिक राजकीय गणित लक्षात घेता कुठला उमेदवार देणं योग्य ठरेल याचाही आढावा घेतलाय। विधानसभा निवडणुकीत मनसे ताकदीनं उतरला असून आता त्यांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय। स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरलेले राज ठाकरे कुणाला चितपट करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।